नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. तुम्ही 10वी आणि 12वीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे आणि त्या संदर्भात लिस्ट सुद्धा लागलेली आहे. तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं आणि ही परीक्षा फी कशी तुम्हाला मिळणार आहे हे पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे 2 एप्रिल 2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे, ज्यामध्ये कोणते विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा फी वापस मिळणार आहे, परत मिळणार आहे. तर ते पहा. टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे काही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जी काही परीक्षा फी आहे ती परत मिळणार आहे आणि ही परीक्षा फी राज्यमंडळ स्तरावरून परत करण्यात येणार आहे. आता यामध्ये शासन निर्णय म्हणजे GR नुसार जाहीर झालेल्या जे काही दुष्काळदृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त 119 महसूल मंडळ आहेत यांना ही फी परत मिळणार आहे. म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यामध्ये तुम्ही येत असाल तर ही तुम्हाला फी मिळणार आहे, ज्यामध्ये माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असतील. हे फेब्रुवारी मार्च 2024ची जी काही परीक्षा झालेली आहे आता 10वी आणि 12वीची, या विद्यार्थ्यांना परीक्षा फी वापस परत मिळणार आहे. या संदर्भात लिंक सुद्धा काढण्यात आलेली आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे तुम्ही जाऊन माहिती वाचू शकता. आता ही जी माहिती आहे इथे पहा. तुम्ही जर या 40 तालुक्यांमध्ये 121 महसूल विभागात येत असाल तर लक्षात ठेवा, 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुमचं जे काही बँक अकाउंट आहे, म्हणजे तुमचं पालकांचं असेल, तुमच्या पॅरेंट्सचं असेल किंवा तुमचं असेल, तर ते जाऊन तुम्हाला कुठे द्यायचं आहे, तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा फी मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या 40 तालुके आहेत ते 40 तालुके इथे दिलेले आहेत. त्या तालुक्यांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा तुमच्या पालकांचे बँक खाते शाळेमध्ये जाऊन जमा करायचे आहेत. आता पहा, 31 ऑक्टोबर 2023चा जो GR होता ज्यामध्ये दुष्काळ तालुके सांगण्यात आलेले आहेत. कोणकोणते दुष्काळ तालुके आहेत ते इथं मी तुम्हाला सांगतो. तर इथे पहा, पहिला आहे नंदुरबार, दुसरा आहे चाळीसगाव, त्यानंतर भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, तसेच छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, पुरंदर, सासवड, बारामती, वडवणी, धारूर, अंबेजोगाई, रेणापूर, वाशी, धाराशिव, लोहार, बार्शी, माळशिरस, सांगोला हे गंभीर आहेत. तसेच अजून तालुके आहेत सिंदखेडा, बुलढाणा, लोणार, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर, करमाळा, माढा, वाई, खंडाळा, हातकंगनले, तसेच गडहिंग्लज, शिराळा, कडेगाव, खानापूर विटा आणि मिरज असे हे एकूण 40 तालुके आहेत. तर यामध्ये तुम्ही येत असाल तर लवकरात लवकर आपलं जे काही बँक अकाउंटचं पासबुक असेल त्याची झेरॉक्स जाऊन जमा करायची आहे शाळेमध्ये जाऊन. तसेच 121 महसूल मंडळ सुद्धा आहेत ते सांगतो. 40 तालुके तुम्हाला मी सांगितले. आता 1021 महसूल मंडळे सुद्धा आहेत. तर 10 नोव्हेंबर 2023चा जो GR आहे त्यामध्ये 1021 महसूल मंडळ सुद्धा दिलेले आहेत. 40 तालुके सोडून त्याची लिस्ट सुद्धा इथे दिलेली आहे. पहा, इथे आहेत रेव्हेन्यू सर्कल, महसूल मंडळ. तर याच्यामध्ये जर तुम्ही येत असाल तरी सुद्धा तुम्हाला जी काही फीज आहे 10वी आणि 12वीची ती तुम्हाला परत मिळणार आहे. तर इथे याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही सुद्धा तुम्ही लिस्ट डाउनलोड करून घ्या आणि आपलं जर इथे मंडळ येत असेल, महसूल मंडळ, तर तरीसुद्धा तुम्ही आपलं जे काही पासबुकची झेरॉक्स असेल ती आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन जमा करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर तुमचं नाव पाहायचं असेल तर 10वी आणि 12वी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी दोन्ही लिंक दिलेली आहेत. दोन्ही लिंकमध्ये इथं आल्यानंतर तुम्ही मेनूमध्ये स्टुडंट लिस्टवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट लिस्टवरती मी याची डायरेक्ट लिंक 10वी आणि 12वीची दिलेली आहे. त्यावरती जावा. इथं आल्यानंतर इयर सिलेक्ट करा 2023 आणि 24. त्यानंतर खाली तुम्हाला इंडेक्स नंबर तुम्हाला माहीत नाही आहे तर सोडून द्या. ऑर सांगितलं आहे सीट नंबर, तर इथे तुमचा सीट नंबर टाका आणि सर्च करा. जसं तुम्ही सर्च कराल तुमचं नाव जर आलं तर तुम्हाला तुमची फीज जी आहे ते परत मिळणार आहे. तर असं समजून घ्यायचं आहे आणि आपलं जे काही बँकेचं पासबुक असेल तुमचं किंवा पालकांचं ते आपल्या शाळेमध्ये जाऊन जमा करायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आणि काही दिवसांनी तुमची जी काही फी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना आपल्या शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.